त्याची ओरिजिनल आयडिया आपल्या सारंगमध्ये आहे असं डॉक्टर यवधेमिनी यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा रेफरन्स तुम्हाला सापडेल. तर थोडासा इतिहास ह्याचा असा आहे की हे पाश्चात्य वाद्य म्हणजे पाश्चात्य देशात जन्माला आलेलं वाद्य असं म्हणेल. कुठलंही वाद्य किंवा स्वर हे काय सगळे युनिव्हर्सल आहेत. हो, हो. तसं हे पाश्चात्य देशामध्ये याचा पहिला जन्म झाला असं म्हणता येईल. जर्मनी म्हणा किंवा इटली, तिथं 700-100 वर्षापूर्वी दिस इन्स्ट्रुमेंट हॅज गॉट टू इट्स परफेक्शन. म्हणजे असं म्हणतात स्टॅडिवेरी म्हणून जो एक मोठा मेकर होता, त्याचे द व्हायलिन हॅज रीच टू द परफेक्शन इन हिज हँड्स. त्यांनी जे काही डिझाईन केले त्याच्यामध्ये अजून आता नंतर काही बदल झालेला नाही आहे. बरोबर. तर असा तो तेव्हा इतिहास आहे. नंतर 200 वर्षापूर्वी तो आपल्या कर्नाटक म्युझिकमध्ये आला. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते छान सापमध्ये डेव्हलप करून घेतलं. नंतर 100-1 वर्षापूर्वी गजाननबुवा जोशी, श्रीधर पारसेकर, विजय जोग, MS गोपाळकृष्णन ही सगळी मंडळी आपल्या इथं त्यांनी DK दातार साहेब यांनी सगळ्यांनी आपल्याकडे व्हायलिन जास्त हे केलं. म्हणजे आपल्याकडे 100 वर्षाचा इतिहास आहे. म्हणजे तसं तरुण वाद्य आहे म्हणायला हरकत तरुण नाही वाद्य आहे, हिंदुस्थानी हो. संगीतामधलं. त्यामुळे मलाही तरुण असल्यासारखं वाटतं म्हणजे बरेच वेळा.